पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025चा समारोप संपन्न। नाशिक येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्याद्वारे तरुणांची निरोगी व सदृढ पिढी निर्माण व्हावी, तसेच पारंपरिक खेळांनाही महत्त्व प्राप्त व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक येथे प्रथमच पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025चे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर स्पर्धांचा आज समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजन करण्यात आलेल्या या महाकुंभमध्ये विविध पारंपरिक व अपारंपरिक अशा खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते। नाशिक येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल पंचवटी येथे या पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025चा समारोप व बक्षीस वितरण समारंभ माननीय नामदार मंगलप्रभातजी लोढा, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता व माननीय आमदार गिरीश महाजन, पालकमंत्री नाशिक तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। खरंच मला असं वाटतं नाशिकमध्ये होणाऱ्या नेहमीचा जो आपला आध्यात्मिक कुंभमेळा आहे त्यानंतर क्रीडेचा कुंभ ही नाशिक करता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी स्नेहल सालुंके मॅम ज्या उपसंचालिका आहेत त्या इथे आलेल्या आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। या प्रसंगी श्रीमती माधवी सर देशमुख मॅडम, माननीय संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय आमदार सीमाताई हिरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक माननीय विजेंद्र सिंग, श्री सतीशजी सूर्यवंशी, सहसंचालक योगेश पाटील, सहसंचालक संजय पाटील, क्रीडा भारती श्रीरंग कोठे, जनरल मॅनेजर AMD व सुब्रतो मॉडल जनरल मॅनेजर AOD या मान्यवरांसोबतच सर्व विभागीय सहसंचालक तसेच मुख्य कार्यालयातील अनेक अधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांचे 300 वर्ष जन्मदिवस पूर्ण झाले अशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना वंदन करून आज इथे हा पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन समारोहाचे मुख्य अतिथी आपले लाभलेले माननीय श्री गिरीश महाजनजी, आपले उपस्थित इथली आमदार सीमाताई, आपले संचालक माधवीताई सरदेशमुख, स्नेहल सालुके, अनिल गावित, मंचासीन सर्व मान्यवर, आपले कविता राऊत मॅडम, क्रीडा भारतीचे सर्व पदाधिकारी ज्याने सर्व पंच दिले आणि मोठी संख्येने उपस्थित खिलाडू विद्यार्थीनो, आपण सर्वांनी गिरीश महाजन साहेबांना ऐकायचे आहे। IMCचे मेंबर पण आहेत, त्यांचे पण मी स्वागत करतो। सर्व अधिकारी आहेत त्यांचे पण स्वागत करतो। गिरीजी, आता आपण पूर्वी ते IMCची मीटिंग घेतली होती, 70पेक्षा जास्त IMCचे मेंबर पण होते नाशिक डिव्हिजनचे। ते सर्व आपल्यासाठी इथे आलेले आहे, आपलं ऐकायला म्हणून सर्व थांबलेले आहे। हा मग फक्त 2 गोष्टी सांगू इच्छितो। एक, आपले जे माधवी देशमुख मॅडमने सांगितला, फक्त 10 दिवसामध्ये हा सर्व काही साकार झाला, तो त्यामागे 3 लोकांचे मोठे हात आहे। सर्वात जास्त कोणाचे आशीर्वाद आहे तो ते आपले नाशिक डिव्हिजनचे नरेंद्रभाई मोदी, श्री गिरीशभाई महाजन साहेबांचे आहे। त्यांच्यामुळे त्याने कलेक्टर ऑफिस, खेळ विभाग सर्वांना ऑन द लाईन ठेवला की हा मला महाकुंभ करायचा, महाकुंभ 2 वर्षानंतर मी नंतर करू, पण त्यांचे रिहर्सल म्हणून मला खेळ महाकुंभ करायचा आहे। नाही ते फायनल कसा होणार आहे ते आज आपण सर्वांना ऐकला, बघितला। त्याने मी मनापासून विभागाच्या वतीने धन्यवाद देतो। त्याशिवाय क्रीडा भारतीने 10 दिवसामध्ये सर्व पंच आणले, 1,98,700 टू बी एक्झॅक्ट ते विद्यार्थीने भाग घेतला। ते सर्व त्याने मदत केली, त्यांचे पण आभार मानतो। आणि सर्वात जास्त आभार डिपार्टमेंटचे सर्व अधिकाऱ्यांचे, माधवी सरदेशमुख मॅडम, सूर्यवंशीजी, गावित, सालुंके मॅडम, सर्व इथे बसलेले अधिकारी। तर तुम्हाला सर्वांना मिळून एक इतिहास घडला, 10 दिवसामध्ये इतका मोठा महाकुंभ सक्सेसफुली करून आणला, त्यांचे पण आभार मानतो। आणि मोठी संख्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांचे पण धन्यवाद देतो। आता आपण गिरीश महाजन साहेबांच्या भाषण ऐकणार आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता त्याने सांगितलं की तुम्ही आता मंत्री जॅकेट टाका, म्हणून त्याने जॅकेट टाकली। नंतर आपल्या मनामध्ये ते खिलाडू आहे की मंत्री हे पण आपल्या मनामध्ये त्यांचे असं त्याने आपल्या सर्वांनी स्वतःने मेंटेन करून घेतलेलं आहे।
तो खेळासाठी त्यांचे विशेष आवड आहे, म्हणून ते मी घाई करत होते की आता तुम्हाला जायचं असेल तर त्याने सांगितलं नाही तर सर्व बघू तुम्ही थांबू इथे. तर मग परत एक वेळा सर्व खिलाड्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आता प्रथम वेळा आम्ही ते देशी खेळाचा महाकुंभ केलेला आहे, पण आता हा जे काही प्रतिसाद मिळाला आहे त्यांच्या आता आपण पुढच्या वर्षी पण यापेक्षा जास्त मोठा महाकुंभ करू. न फक्त ITIचे ने सर्व विद्यार्थीने करू, पण त्यामध्ये जिंकायची ज्या लिस्ट असेल त्यामध्ये सर्व आपल्या ITIचे विद्यार्थी पाहिजे. हा आपण तयारी एक वर्ष करू. परत एक वेळा सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. मंचावर उपस्थित आमचे मित्र, विधानसभेतील माझे 35 वर्षापासूनचे सहकारी, त्यांनी हा पारंपरिक क्रीडा महोत्सव, हा महाकुंभ या ठिकाणी घडून आणला. ते मंगलप्रसादजी लोढा, आमचे आमदार सीमाताई हिरे, माधवीताई सरदेशमुख, आमच्या कविताताई, वीरेंद्र सिंगजी, लक्ष्मणजी सावजी, सुनीलजी बच्छाव, साळुंके मॅडम, अनिल गावितजी, सतीशजी सूर्यवंशी, योगेशजी पाटील, क्रीडा भारतीचे सर्व संचालक, IMCचे मेंबर, सर्व उपस्थित माझ्या खेळाडू मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झालीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस आपण आता 300वा साजरा करत आहोत. आणि त्याचं औचित्य राखून मान्य मंगलजींनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम, मी क्रीडा मंत्री होतो पण मला त्यावेळेला जमलं नाही, असा इतका सुंदर कार्यक्रम मंगलजींनी या ठिकाणी घेतला. ITIचे आपण सगळे विद्यार्थी यांना मैदानात उतरवलं, त्याबद्दल मंगलजींचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. मंगलजी म्हणाले, गिरीश महाजनांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे. मी सुरुवातीपासूनचा खेळाडू, मी 5वी 7वीत असेल तेव्हापासूनचा खेळाडू. मी पुणे युनिव्हर्सिटीचा कॅप्टन व्हॉलीबॉलचा होतो, महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळायचो. मी कबड्डीच्या महाराष्ट्राच्या टीममधला खेळाडू. मी कुस्तीगीर माझ्या वजन गटातला महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळायचो. मी ऑलराऊंडर होतो पुणे युनिव्हर्सिटीचा, मी सगळेच गेम खेळायचो. मित्र, अतिशय सुंदर असं आयोजन ITIच्या आयोजकांनी या ठिकाणी केलं अतिशय कमी दिवसामध्ये. माझा तर अगदी मुंगीचा वाटा आहे, खारीचा वाटा आहे, पण मंगलजींनी खूप मनामध्ये घेतलं, त्यांनी ठरवलं. अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला. आजकाल खेळ म्हणजे आता दुर्लभ होत चाललेला आहे. पूर्वी आम्ही संध्याकाळी आमची आई वडील आम्हाला शोधायला यायचे ग्राउंडवर, अंधार पडलाय, होतो की नाही घरी, जातो की नाही. मी ग्रामीण भागात तुमच्यासारखाच एक विद्यार्थी, पालक शोधायला यायचे मुलांना, चल घरामध्ये, हातपाय धू, जेवायला बैस, किती वेळ करा, अभ्यासाला बैस. आता उलट झालेलं आहे. आता ग्राउंडवर कोणी दिसतच नाही. आता मुलं अगदी 5 वर्षापासून 4 वर्षापासून 6 वर्षापासून काय करतात, मोबाईल. जेवताना सुद्धा माझे नातू आता 4 वर्षाचे 6 वर्षाचे मोबाईल शिवाय जेवणच करत नाही. खेळणं गिळणं त्यांना माहीतच नाही. एकतर TV नाही तर मोबाईल, याशिवाय त्यांचं दुसरं कुठेकडे लक्षच नाही आहे. आणि त्यामुळे शारीरिक खेळाकडे मुलांचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे, पालकांचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. अभ्यास कर, मार्क मिळव, 100 पैकी 99 पाहिजे, 100 पाहिजे, 98 पाहिजे, पण शरीराकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होतं आहे. पूर्वीसारखं आता मेहनती कामही राहिलं नाही. 90च्या दशकामध्ये आम्ही बघितलं असेल किती शेती काम मेहनतीचं होतं. शेतामध्ये नांगर हागलावा लागत होता, वखर चालवावा लागत होता. आता सगळं काम ट्रॅक्टरने होत आहे. आम्ही 12 घराचं शेतात आम्ही केळी उत्पादक शेतकरी होतो. आम्ही विहीर स्वतः फोडायचो खाली उतरून. आता काही राहिलेलं नाही, आता काहीच राहिलं नाही, सगळं ॲटोमायझेशन झालेलं आहे. त्यामुळे शारीरिक कष्टाचे कामं कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे मग आजार वाढत आहेत, निरनिराळ्या व्याधी आपल्याला लागलेल्या आहेत. मित्र, दररोज व्यायाम केला पाहिजे. मी माझ्या वजन गटातला कुस्तीगीर होतो, लाल मातीतला.
एक दिवस माझा मी लाल मातीच्या आखाड्यात उतरलो नाही म्हणून. रोज आखाड्यात पाहिलं की रात्री संध्याकाळी उन्हात म्हणजे अंधारामध्ये सुद्धा रात्री वरतून विहिरीमध्ये उड्या मारायचो आम्ही तो पोहायला. अशी पद्धत आमच्याकडे त्यावेळेला होती. पण आता ते सगळं लोप पावत चाललेलं आहे. आता शारीरिक गेम कोणी खेळत नाही, मैदानी गेम कोणी खेळत नाही, दिवसेंदिवस सगळे लोप पावत चाललेले आहेत. आणि म्हणून आजकालचा तरुण कसा होत चाललेला आहे. व्यसनापासून तुम्ही व्यायाम केला तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही व्यसनाकडे कधीच जाणार नाही. तुम्ही कधीच तंबाखू खाणार नाही आयुष्यामध्ये, कधीच दारू पिणार नाही, कधीच बिडी सिगरेट पिणार नाही. पण व्यायाम केला पाहिजे, त्याची गोडी लागली पाहिजे, ते अंगीकारलं आपण पाहिजे. पण तू आजकाल त्याकडे दुर्लक्ष होत चालल्यामुळे संध्याकाळी दुपारी बघा तर देशी दारूच्या दुकानावर गर्दी मावत नाही, बिअर बारमध्ये गर्दी मावत नाही. जिथे जास्त गर्दी तिथे समजून जा की दारूचं दुकान दिसतंय. ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. माणिचंद, गोवा, विमल, कोमल, सुमन काय काय तुम्ही खातात मलाही माहीत नाही. ते खाऊन त्या ठिकाणी कुठे कुठे थुंकतायत, काय काय घाण करतायत, तोंडाला कॅन्सर लावून घेतायत. सगळ्यात जास्त तरुण पिढी आजारी कशाने तर कॅन्सरने. कॅन्सर का झाला तर तंबाखूमुळे झाला, बिडी सिगरेटमुळे झाला. मला वाटतं मित्र, व्यसनापासून दूर राहायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल. व्यायामाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तुमचं मन चांगलं ठेवायला असेल, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर व्यायामाशिवाय आयुष्यामध्ये पर्याय नाही. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने अभ्यास करता तो केलाच पाहिजे, पण शरीराकडेही आपण लक्ष दिलंच पाहिजे. आणि सर्वांचे मनामध्ये असं आहे की महाकुंभ नाशिकमध्ये 2 वर्षानंतर होणार आहे. ते पूर्वीच्या तयारीमध्ये हा क्रीडा महाकुंभ आता चांगला संपन्न झाला. ज्यांची चूक असेल त्याने योग्य शिक्षा देऊन ते आपण देणार आहे. चाहे अधिकारी असे किंवा शिक्षक असे किंवा विद्यार्थी असे, आम्ही ते नक्की करत आहे. नंतर लगेच त्याच्यावर आम्ही मोठी कारवाई करू. जे काय चूक असेल ते चूक आहे, चूकला माफी नाही असं आदित्य ठाकरेजी काय म्हणणार तर माहित नाही. ते होते तरी पण काय झाला विधानसभामध्ये, आता ज्याने ते सांगायचे करायचे ते करा, लोक जे काय लोक करतील. या प्रसंगी गुलालवाडी व्यायामशाळेचे ढोल पथक, आदिवासी नृत्य लेझिम तसेच शिवकालीन हत्यारे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन हे माननीय अनिलजी गावित साहेब, सहसंचालक नाशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, तसेच राजेशजी मानकर, उपसंचालक रवींद्रजी मुंडासे, उपसंचालक इंद्रभानजी काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बीजी जाधव, सहाय्यक संचालक नाशिक, जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व विविध अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने सोहळा पार पाडण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रसिद्ध सूत्रसंचालक RG भूषण यांनी केलंय. या स्पर्धांसाठी नाशिक येथे नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर अशा 6 विभागांमधून आलेल्या स्पर्धकांच्या पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन्ही स्पर्धा संपन्न होऊन त्यामध्ये विजेते झालेल्या संघांना व वैयक्तिक स्पर्धकांना या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. तसेच या प्रसंगी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL यांच्यासोबत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक मुलींची या संस्थेचा सामंजस्य करार देखील करण्यात आला. AB न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक.